विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची 10 मिनिटं मी घेणार आहे. हां, 10 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. माझं एक स्वप्न पूर्ण झालंय. 23 वर्षापासून क्लासेस घेतोय. एक स्वप्न होतं. मग कोणतं स्वप्न होतं? कुठली गोष्ट मला मिळालेली आहे, ज्याच्याविषयी मी बोलणार आहे. थोडीशी उत्सुकता असेल. मी तुम्हाला सांगू का? माझी आई असेल, माझ्या काकी असतील, आजी असतील, भाऊ-बहीण असतील, सगळे माझे व्हिडिओ बघतात बरं का. या टाइपचे व्हिडिओ. जरा वेगळं थंबनेल दिसलं, की ते बघतातच मी काय बोलतोय ते. मग त्यांना पण उत्सुकता असेल, की नक्की काय झालं? कोणती गोष्ट माझी आता मला मिळालेली आहे? सांगतो. मी तुम्हाला सांगतो. मी एक शिक्षक म्हणून बोलणार आहे बरं का, लक्षात घ्या. मग माझं शिक्षक म्हणून कुठलं स्वप्न होतं, की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलानं अभ्यास करावा. त्यानं जीव तोडून अभ्यास करावा. ओके. आनंदानं अभ्यास करावा. ज्या माझ्या इच्छा आहेत, जशी मला वाटते त्याप्रमाणे अभ्यास करावा आणि यश मिळवावं. मग एवढं आत्तापर्यंत होत नव्हतं का? नव्हतं होत. मनासारखा सपोर्ट मिळत नव्हता. पण यावर्षी गेल्या आठवड्यापासून सगळं बदललंय. सगळं बदललंय. मी तुम्हाला सांगतो, याच्या पाठीमागचं कारण आहे आपल्या टेस्ट बरं का बाळांनो. आता तुम्हाला वाटेल एवढं सांगायचं होतं, कशाला तसलं थंबनेल टाकलं. पण तुम्हाला नाही कळणार माझा आनंद तुम्हाला सांगतो. हा माझ्या क्लासमध्ये 11th स्टँडर्डला जवळ-जवळ 7 ते 8 दंगेखोर मुलं आहेत बरं का. दंगा करणारी, त्रास देणारी म्हणूया आपण. पण ती सुद्धा मुलं अभ्यास करतायत. 12th मध्ये मुलं आहेत, ती सुद्धा अभ्यास करतायत. मग याच्यासारखं सुख काय असणार आहे? सगळ्यांनीच अभ्यास करावा असं वाटतंय. बरोबर आहे आणि तेच माझं स्वप्न पूर्ण झालंय. अगदी मी तुम्हाला सांगू का? मी आठवड्याला 3 ऑनलाईन टेस्ट त्यांना देतोय. 11thच्या मुलांना व्हिजन बॅचमध्ये ते देतायत आणि ते दिसतंय मला. आता हॉस्टेललाच माझ्याकडे 9 मुलं आहेत ना, जबरदस्त सगळेजण अभ्यास करतायत. मी त्यांच्या पालकांना पण त्यांचे रिपोर्ट्स पाठवतोय बरं का. ठीक-ठाक खूप चांगला स्कोर आहे त्यांचा आणि मला माहिती आहे 11th स्टँडर्डमध्ये एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस ती पण या लेव्हलला मुलं करतायत. पूर्णपणे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करतायत. म्हणजे तुम्हाला सांगू का 21, 22, 23, 24 चे सगळे पी-वाय-क्यूज ते सॉल्व्ह करतायत आणि मग टेस्टला समोर जातायत. मी तरी एखाद दुसरा प्रश्न अवघड ठेवतोय. त्यामुळे थोडासा इकडे-तिकडे स्कोर होतोय. पण करतायत ना आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिजन बॅचची तर नंतर सी आहे हो. पण जी बोर्डची मुलं आहेत ना, आता 2025 ला ज्यांची सी आहे ना, तर त्यांच्या तर डेली टेस्ट सुरू आहेत आणि करतायत. मुलं मला विचारतायत, की "सर काय करू? कुठला प्रश्न करू? हा प्रश्न झाला. आता पुढे काय करू? मला प्लॅन द्या." अभ्यास करतायत आणि ती संख्या किती आहे मी तुम्हाला सांगू का? 100 मुलं आहेत मला. मुलं आहेत मला म्हणजे माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये. माझीच मुलं आहेत ती लक्षात घ्या. मग ही 100 मुलं माझी आहेत ना, आजपर्यंत कसं व्हायचं माहिती आहे का? त्यातली 10-12च अभ्यास करायचे आणि बाकीच्यांना अक्षरशः सांगू वैतागलेलो असायचो मी. पण यावर्षी पूर्णपणे बदललंय. एकदम रिव्हर्स झालंय. 100 पैकी 70, 80, 90 मुलं चांगला अभ्यास करतायत. 10-20 ठीक आहे, करतायत. पण एवढे एफर्ट्स लावेना झालेत. पण मला माहिती आहे ते पण लावणार आहेत. मग हे काय? हे यश आहे. मुलांचं यश आहे आणि मी त्यांच्यात तो बदल घडवू शकलो. मी एकटा नाहीये, माझी पूर्ण टीम आहे आणि हेच मला सांगायचंय तुम्हाला, की हेच माझं स्वप्न होतं, जे आता पूर्ण झालंय. पण सांगू का? काही गोष्टी मला मान्य करायच्या आहेत बरं का. हे करत असताना खूप कठोरपणे काही वेळेस मला वागावं लागलंय. याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला सांगू का? याची सुरुवात अगदी घरातूनच झाली होती माहिती का? मी माझ्या लहान भावाला अतिशय शिस्तीत ठेवलं होतं. खूप. आज त्यांचं वय पण 30-35 आहे. माझं 40-45 46 वय माझं आहे. तुम्हाला सांगू का, आज पण ते मला प्रचंड रिस्पेक्ट देतायत बरं का. पण त्यांना मी खूप त्रास दिला मान्य करतो. अगदी म्हणूया आपण काही मुलांना आता हॉस्टेलचे म्हणा तुम्ही खूप त्रास देतोय. पण मला माहिती आहे ते गरजेचं आहे. मी त्यांना सांगतो समजावून, की रिझल्टसाठी हे गरजेचं आहे. मी तुम्हाला पण सांगतोय, जे शेड्यूल दिलं ना ते फॉलो करायचं. ॲट एनी कॉस्ट ते शेड्यूल फॉलो व्हायला पाहिजे. आज एवढं करायचंय म्हणजे करायचंच आहे. करायचंच आहे. मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. आयुष्यात की नाही, तणावात जर एखादा व्यक्ती नसेल, ओके, जो आहे त्यात तो सॅटिस्फाईड असेल ना, मग भलेही 4 पैसे कमी कमवत असेल, पण तो आनंदी आहे. पण तो लाखो, करोडो कमवतोय, पण सतत तणावात आहे. काय उपयोग आहे ह्या गोष्टीचा? बरं हे अभ्यासात कसं घेऊया आपण, की काही मुलं प्लॅननुसार करतायत. त्यांना माहिती आहे आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. ठीक, छान, अगदी आनंदी जीवन जगतायत. पण याच्या उलट एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत, पण विनाकारण तणाव घेतायत, की होईल का? जमेल का? प्रश्न कसा येईल? पेपर कसा येईल? माझं टार्गेट आहे. मला सी मिळेल का? हे मिळेल का? तणाव. कशाला तणाव घेताय मी असताना? पण एक लक्षात घ्या बरं का, की काय प्रकार आहे, की मोटिव्हेशन
तुम्हाला मिळतंय माझ्या इथून. मी तुम्हाला मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न करतोय. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही ना, करणार नाही ना, तोपर्यंत काही अचीव्ह होणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी जिमला जातो रेग्युलरली. मग आमच्या जिममध्ये एका पोस्टरवर लिहिलंय बरं का, तुम्हाला सांगतो. अ, त्यात असं लिहिलंय, की जी व्यक्ती आपल्या खाण्यावर आणि पिण्यावर इंग्लिशमध्ये आहे बरं का, मी तुम्हाला मराठीतून सांगतो. जी व्यक्ती आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवू शकते ना, ती व्यक्ती बाकी सगळ्या गोष्टीवर कंट्रोल ठेवू शकते. बरोबर आहे बाळांनो, सिरियसली बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या स्वतःवर कंट्रोल ठेवायचे आहे, नियंत्रण ठेवायचं आहे. कुठलीही चुकीची गोष्ट करायची नाहीये. याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या मुलांचं कौतुक करू वाटतं मला या ठिकाणी. माझा मोठा मुलगा मनीष असेल, छोटा मुलगा तनिष असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांचं कंट्रोल असतं त्यांच्यावर. मी तुम्हाला सांगू का? माझ्यावर पण ते कंट्रोल ठेवतात म्हणूया आपण. म्हणजे कधी-कधी मीच चुकीचं वागतो लक्षात घ्या. एन्जॉयमेंट करायला बघतो किंवा हे खा, ते खा. नाही उपयोग त्याचा काही. बरं, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे. मग डिस्ट्रॅक्शन्स कमी करायचे आहेत आणि आपला तो फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. काय फॉर्म्युला सांगा, की कॉन्सन्ट्रेशन इस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन जेवढं कमी, कॉन्सन्ट्रेशन तेवढं जास्त. कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त, तेवढा रिझल्टच्या जवळ पोहोचलोय आपण. बरं, मग तुमच्या लक्षात आलं का, की आपण त्या व्हिजन बॅचमध्ये डेली 3 टेस्ट ठेवतोय. म्हणजे आपण सोमवारी, ओके, त्याच्यानंतर बुधवारी, गुरुवारनंतर शुक्रवारी आपण व्हिडिओ लेक्चर्स त्यांना प्रोव्हाईड करतोय. मग मधल्या दिवशी त्यांना टेस्ट असणार आहे. ओके आणि ऑफलाईनच्या मुलांना मी दर सोमवारी रिटर्न टेस्ट देणार आहे. आता याच्या मागचं पण कारण सांगतो. आता जी मुलं 12ची असतील ना, त्यांनी व्हिडिओ तर स्किप केला तरी चालेल बरं का. पण जर तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये असाल किंवा जर तुम्ही एक पालक म्हणून व्हिडिओ बघत असाल, तर मी तुम्हाला सांगतो, की होतंय काय, की या मुलांची ना एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस तर इथं होते ऑनलाईन परफेक्ट. पण या मुलांची जी काय रिटर्न एक्झामची प्रॅक्टिस आहे, त्यासाठी सुद्धा सोमवारी टेस्ट व्हायलाच पाहिजे. आणि ठीक आहे, मी ऑफलाईनबद्दल बोलतोय. पण तुम्ही ठीक आहे, माझ्याकडे नाहीये. दुसऱ्या कुठल्याही गावात, शहरात, क्लासमध्ये असाल, तर एक तरी रिटर्न टेस्ट व्हायला पाहिजे आठवड्याला. तेही सांगतो, सिलेबस कायम असा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये पाहिजे. टॉपिक वाईज टेस्ट सोप्या वाटतात. मग फुल सिलेबस आला की अवघड वाटतो. त्यामुळे करायचं काय माहितीये का सांगू का लक्षात घ्या. हा माझा प्लॅन आहे. एक टॉपिक झाला तर एका टॉपिकवर टेस्ट. 2 टॉपिक झाले तर 2 टॉपिकवर टेस्ट. पहिल्या टॉपिकवर पण, ह्या टॉपिकवर पण. एक-एक टॉपिकवर टेस्ट ठेवली ना, विनाकारण फालतू कॉन्फिडन्स वाढतो की जमतंय आपल्याला. रिटर्नच्या बाबतीत बोलतोय बरं का मी. कारण जी मुलं 12वीत आहेत, त्यांच्याशी तुम्ही जर बोलला तर तुमच्या लक्षात येईल, की लास्ट मोमेंटला ना, केलंय की मी, पण आठवतच नाहीये. असं होतं. तर जेवढं रिकॉल करण्याचा आपण प्रयत्न करू, बघा जेवढं रिकॉल करण्याचा प्रयत्न करू ना, तेवढं आपलं ना, काय म्हणूया आपण ते रिकॉल म्हणजे कळालं का रे तुम्हाला? म्हणजे पहिला आपण अभ्यास केलाय. मी रिव्हिजन अजून स्टार्ट केलं नाहीये, पण मी आठवायचा प्रयत्न करतोय. याचा फॉर्म्युला काय? त्याचा फॉर्म्युला काय? म्हणजे एकमेकात तुम्ही प्रश्न विचारा ना, डिस्कशन करा. मग त्यावेळेस नाही आठवलं, तर मग पुन्हा आणखी रिवाइज स्टार्ट करा. रिवाइज करायला आणि मग इतकं भारी ते लक्षात राहतं ना, जबरदस्त. बरं, मग आता सगळं छान सुरू आहे ना, असंच सुरू ठेवा. मगाशी बोललेलं वाक्य लक्षात ठेवा. तणावात नाही जगायचं. तणावात नाही जगायचं, आनंदात राहायचंय. सगळं प्री प्लॅन सगळं पाहिजे तुमच्याकडे म्हणून आपण हे मला आणि हो का, प्रत्येक प्लॅन आपला यशस्वी होईल असं नाहीये बरं का. मग तसं असेल तर ती मज्जाच येणार नाहीये. म्हणजे समजा ठीक आहे, मी एखाद्या स्पोर्ट्समध्ये आहे. माझा पहिलाच नंबर येतोय कायम. मला कोणी कॉम्पिटिटरच नाहीये. मज्जाच नाही ना. मी तुम्हाला सांगू का? ते 100 मीटरचा कुठला रे एकदम तो ॲथलीट आहे. मला माहिती आहे नाव त्याचं. मधल्या काळात असं झालं होतं, की त्याला कॉम्पिटिशनच नव्हती. आरामात मॅचेस तो रनिंगचा 100 मीटर असू दे, 200 मीटर असू दे. कितीतरी ऑलिम्पिकमध्ये त्याचंच नाव होतं. कमेंटमध्ये नाव सांगा बरं का. यू न स्टार्ट आहे. त्याचा सरनेम बी न स्टार्ट आहे लक्षात घ्या. सिरियसली कॉम्पिटिशनच नव्हती ना त्याला. आता मी तुम्हाला सांगतो कॉम्पिटिशन पाहिजे लक्षात घ्या. बरोबर आहे ना सांगा बघू. मग आता मला काय सांगायचं होतं मी सांगितलं. आनंदाच्या भरात बडबड पण खूप केली. तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही अभ्यास करावा, तुम्हाला चांगलं यश मिळावं हेच आमचं स्वप्न आहे. पालकांचं पण, शिक्षकांचं पण. पण करताय रे, पण हे करत असताना तुम्ही पण जास्त ती करू नका बरं का. म्हणजे उगाच 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून अभ्यास करतोय असं काही नको. आणि मगाशी आपला मुद्दा चालला होता ना, एखाद्या टेस्टला कमी मार्क पडले, थोडंसं अपयश आलं म्हणूया आपण थोडंसं, तर ते स्वीकारा. का झालं असं? त्याच्यामागचं काय कारण होतं? याच्यावर एनालिसिस करा. ठीक आहे, मग आता दिवसभराचा शेड्यूल मी अगोदरच दिलंय बरं का व्हिडिओमध्ये अगोदरच्याच.
टेस्ट कुठल्या असतात ते मी नेहमी सांगतोय. तुम्ही चॅनल व्यवस्थित ते फॉलो करा. प्रत्येक व्हिडिओ बघा. ओके. ऑर्गॅनिकची सीरीज सुरू असते. त्याचे व्हिडिओ आहेत ते पण बघा तुम्ही. ज्याला ऑर्गॅनिक जमत नाही त्याला पण आता सोपं वाटायला लागलंय आणि माझी इच्छा तेच आहे. आणि सोपं वाटल्यावरच प्रॅक्टिस करतो की नाही. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थोडासा लांबला. तुम्ही एवढा वेळ मला दिलात. धन्यवाद. ऑल द बेस्ट.